नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 17 ऑगस्ट 2025। मी माझ्या सोयाबीनच्या शेतामध्ये आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो की मी शेतकऱ्याला म्हणत असतो ना, सोयाबीनला काय करायचं, फुलं लागल्याच्या नंतर एक चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक मारायला पाहिजे। तर तुम्हाला सांगतो 16 दिवसाखाली मध्ये जवळपास 17 दिवसाखाली मी काय केलं होतं, म्हणजे एक सर्च केलं होतं की काय केलं की म्हणलं आपल्या सोयाबीनला बुरशीनाशक मारायचं। सोयाबीनचा प्लॉट खूप चांगला आलाय। रोडून तुम्ही कधी बी येऊन निसत्या तुम्हाला शेंगा दिसतात बघा, वाटल्यास कधी शेलू पात्र रोडवर येऊन बघा आपल्या वर लांबूनच शेंगा दिसतात। तर मी म्हटलं आता आपल्याला सोयाबीनला बुरशीनाशक मारायचं आहे। तर मी काय केलं, सिजेंटा कंपनीचं एक आडीपीएम तंत्रज्ञान आहे। 50 देशामध्ये काय झालं की ते बुरशीनाशक लोक भाजीपाल्याला मारतात। मग हे सर्च केल्याच्या नंतर मुद्दामून मी मार्केटमधून जाऊन आणलं। तर हे बघा, मीरा 20 डिओ, याचं नावच आहे मीरा 20 डिओ, सगळ्यात सोपं नाव आहे। आणि हे म्हणजे चांगल्या कंपनीचं, सिजेंटा कंपनीचं आहे। हे मारल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, या सोयाबीन मध्ये बघा, म्हणजे हे शेंगा बघा, ह्या इतक्या वरच्या याच्यामध्ये चकाकी बघा कशी आली, म्हणजे फुलं लागल्याच्या नंतर मारले। हे 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 शेंगा ह्या इतक्याच येतात माझ्या झाडाला। तर पाहू शकता की हे म्हणजे फरक आहे। त्याच्यानंतर या व्हिडिओमुळे काय झालं, याच्यावर जे पानावले ठिपके असतात, जे करपा असतो, हे देखील आलेला नाही। त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे मारल्याच्या नंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की झाड एकदम हिरवेगारपणा राहिला। झाड हिरवं राहिलं म्हणजे याच्यामध्ये हरितद्रव्य आहे। हरितद्रव्य काय करतं, याचं अन्न म्हणजे अन्न पुरवण्याचं काम करतं, म्हणून हे चांगल्या कंपनीचं मारलेलं आहे। आणि तुम्ही, माझी शेतकऱ्याला विनंती की सोयाबीन फुलं लागल्याच्या नंतर एक बुरशीनाशक पाहिजे, म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, सगळ्यात चांगलं बुरशीनाशक आहे म्हणजे आडीपीएम तंत्रज्ञान हे सिजेंटा कंपनीचं आहे, म्हणून हे तुम्ही देखील मारा। तुम्ही आणि लगेच तुम्ही फरक बघा, आणि तुम्हाला बघायचा तर फरक बघू शकता, इतका चिखल आहे। आणि या ठिकाणी हे पाहू शकता, हे पाणी साचले, हे बघा, आणि हे शेंगा पाहू शकता, हे बघा, कुठं बी तुम्ही हे करू शकता, ते पाहू शकता ते शेंगा। आणि शेंगाची साईज बी वाढली, चकाकी देखील वाढली, म्हणून एक बुरशीनाशक मारणं खूप गरजेचं आहे। आणि हे सांगत असताना सांगू इच्छितो की हे जे बुरशीनाशक आहे, कोणतंही पीक फुलाच्या नंतर, फुलं लागल्याच्या नंतर तुम्ही कोणत्याही पिकावर मारू शकता, म्हणजे कापसावर देखील मारू शकतात, त्याच्यानंतर उडदावर देखील मारू शकतात, आणि सोयाबीन होतं मारलं तर हे माझा रिझल्ट तुम्हाला जागच्या जागेत दाखवलो। आणि याचं प्रमाण किती आहे, बऱ्याच शेतकऱ्याचे पुन्हा मला प्रमाणाबद्दल फोन येतात, मीरा 20 डिओ आहेत ना, याचा औषधाचा म्हणजे प्रमाण किती येतं तुम्हाला सांगतो। शेतकरी काय करतात, सरासरी एकर भरमध्ये 3-4 पंपच करतात, पण सगळ्या शेतकऱ्याला सांगतो फवारणी करायची असली तर चांगले करायची। 1 एकरला याचा खरा डोस म्हणजे प्रमाण आहे 160 मिलीमीटर। मीरा 20 डिओ फवारल्याच्या नंतर तुम्ही बघा, या मग फुलगळ सुद्धा झालं नाही, म्हणजे बुरशीनाशक मारल्यामध्ये, म्हणून म्हणतो ना फुलामध्ये मारल्याच्या नंतर याचे फुलगळ कमी होते। त्याच्यामुळे तुम्ही शेंगा इथं बघू शकता हे लागलेलं याचं। आणि यानं काय होतंय की तुम्ही बघा, ज्यावेळेस समजा सोयाबीनचं खळ होईल का, त्यावेळेस एकदम अशी क्वालिटी सोयाबीन दिसणार, शेंगा एकदम गच्च भरलेल्या आहे। आणि तुम्हाला ज्याला पाहायचं असेल तर हे रोड टचच प्लॉट आहे, रोडूनच तुम्हाला शेंगा दिसतात। हे असं जगातलं मोठं असं म्हणजे सिजेंटा कंपनीचं आडीपीएम तंत्रज्ञानाचं हे बुरशीनाशक आहे मीरा 20 डिओ। म्हणतो की फुलामध्ये एक बुरशीनाशकाची फवारणी करायलाच पाहिजे, म्हणून हे मारलेलं आहे। तुम्हाला रिझल्ट पाहिजे असला तर माझ्या शेतावर येऊन कधी बी पाहू शकता, रोडवर आहे आणि गावात कापसाच्या प्लॉटला मारलेलं आहे।